नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 1999ची वन ऑफ द बेस्ट सस्पेन्स थ्रिलर मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. ही मूव्ही माझी पर्सनल फेवरेट आहे. यामध्ये लीड रोलमध्ये आपल्याला उर्मिला मातोंडकर, मनोज बाजपेयी आणि सुशांत सिंग बघायला मिळणार आहे. या मूव्हीमध्ये एक सायको किलरविषयी सांगितलं गेलं आहे. तर हा किलर कोण असतो हे तुम्हाला मूव्हीच्या शेवटीच माहिती पडणार. मूव्हीमध्ये एकही कॅरेक्टरचं नाव सांगितलं गेलं नाही, तर आपण त्यांना त्यांच्या ओरिजिनल नावानेच बोलूया. हा मूव्ही मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण एका मुलीला फोनवर तिच्या आईशी बोलताना बघतो. ती बोलते की तुम्ही घरी लवकर या, मला एकटीला घरात भीती वाटते. फोनवर बोलून झाल्यावर उर्मिला TV ऑन करते, ज्यात न्यूज चॅनलवर ती बघते की एका सिरियल किलरविषयी सांगितलं जातंय. तो किलर बहाणे देऊन घरात शिरून त्या घरातील लोकांचा मर्डर करतो. मर्डरर मेंटली स्टेबल नसल्यामुळं तो मर्डर करून लोकांना मरताना बघून हॅपी होतो. ही न्यूज बघून तिला भास होतो की कोणीतरी तिच्या घरात आहे, म्हणून ती घरातील प्रत्येक जागा चेक करते, पण तिला कोणीच दिसत नाही. आता ती आरामात चेअरवर बसते, पण परत तिला भास होतो की कोणीतरी तिच्याकडे बघते. जेव्हा ती खाली बघते तेव्हा तिथं खूप लोक असतात, पण लगेचच ते गायब होतात. मग ती डोअरमधून बघते कोण बाहेर तर नाही ना. तेव्हा बाहेर कोणीच दिसत नाही, पण अचानक 2 हात दरवाजा तोडून उर्मिलाचा गळा दाबतात. पण तेव्हाच तिला जाग येते आणि आपण समजतो की हे फक्त तिचं स्वप्न होतं. आता ती तिच्या मांजरेला घेऊन किचनमध्ये काहीतरी खायला बनवायचं म्हणून जाते, तर तेव्हाच डोरबेल वाजते आणि ती जेव्हा त्या डोर होलमधून बघते तर बाहेर एक पर्सन उभा असतो, जो विचारतो की हे घर मल्होत्राचंच आहे ना. तेव्हा उर्मिला बोलते, नाही, हे घर गुप्ताचं आहे आणि इथं मल्होत्रा वगैरे कोणी राहत नाही. पण मनोज वारंवार हेच बोलतो की हे मल्होत्राचंच घर आहे. आता उर्मिला त्याला तिकडून जाण्यास बोलून परत किचनमध्ये येते, पण परत डोरबेल वाजते आणि बाहेर मनोजच असतो. तो बोलतो की त्याला एक अर्जंट फोन कॉल करायचा आहे. त्यावर उर्मिला बोलते की तिच्या घरचा फोन डेड आहे, पण मनोज तिला असाच प्रश्न विचारून विचारून इरिटेट करतो. तेव्हा उर्मिला त्याला तिकडून हकलवून परत किचनमध्ये येते आणि परत डोरबेल वाजते आणि मनोज बोलतो की माझी गाडी खराब झाली आहे आणि पाऊस पण सुरू आहे, तर मी घरात येऊ शकतो का? पाऊस बंद झाल्यावर मी निघून जाईल. त्यावर उर्मिला बोलते, मग तुम्ही पाऊस बंद होईपर्यंत तुमच्या गाडीतच थांबा ना. हे ऐकून मनोज तिकडून निघून जातो आणि उर्मिला किचनमध्ये येते आणि परत डोरबेल वाजते आणि दाराबाहेर मनोजच असतो. तेव्हा तो बोलतो की मी गाडीची चाबी गाडीमध्येच विसरलोय, तर आता काय मी घरात येऊ शकतो? तेव्हा उर्मिलाला समजायला येत नाही की काय बोलावं म्हणून ती बहाणा देते की तिचे हस्बंड वरती झोपले आहे आणि त्यांना असं कोणी अननोन पर्सन घरी आलेला आवडणार नाही. हे बोलून उर्मिला किचनमध्ये येते. आता मनोज किचनच्या खिडकीवरच येतो आणि त्याला बघून उर्मिला घाबरते. मनोज बोलतो की त्याला खूप भूक लागली आहे, तर त्याला खायला काही मिळू शकतं का? उर्मिला त्याला खायला सँडविच देऊन किचनची खिडकी बंद करते. उर्मिला आता TV ऑन करून बसते, तर परत डोरबेल वाजते. बाहेरून मनोज बोलतो की तुम्ही सँडविच एकदम टेस्टी बनवलं मॅम. इतकं बोलून तो तिकडून निघून जातो. आता मनोज हॉलच्या खिडकीजवळ येऊन बोलतो की मॅडम, विंडोचे पडदे जर ओपन केले तर मी पण TV बघू शकतो. आता उर्मिला इरिटेट होऊन कर्टन्स ओपन करते आणि मनोज TV बघतो. आता मनोज उर्मिलाला तिच्या हस्बंडविषयी विचारतो की ते कधी उठणार, कधी झोपले, किती झोपणार. आता उर्मिला इरिटेट होऊन पडदे बंद करते. आता परत डोरबेल वाजते आणि मनोज बोलतो की तुमचे हस्बंड उठलेत, मी त्यांना खिडकीजवळ बघितलं. हे ऐकून उर्मिला घाबरते की तिने तर तिच्या हस्बंडविषयी खोटं बोललं होतं, तर मग आता वरती कोण आहे? आता उर्मिलाला काहीतरी वस्तू फुटण्याचा आवाज येतो आणि ती लगेचच बाहेर पडते आणि मनोजला बोलते की घरात कोणीतरी आहे. त्यावर मनोज बोलतो की हो, तुम्हीच तर बोललात ना की तुमचे हस्बंड वरती आहेत. उर्मिला बोलते की मी तुमच्याशी खोटं बोललेली, माझा कोण हस्बंड नाही. आता मनोज उर्मिलाची परमिशन घेऊन वरती चेक करण्यासाठी भाला घेऊन जातो, पण त्याला कोणीच दिसत नाही. तेव्हा उर्मिला बोलते की सकाळपासून मला असा भास होतोय की घरात नक्कीच कोणीतरी आहे. त्यावर मनोज बोलतो की काच तुटण्याचा आवाज माझ्यामुळंच झाला होता, मीच दगड फेकला होता की त्या आवाजाने तुमच्या हस्बंडला जाग यावी म्हणून. माझा तुम्हाला घाबरवण्याचा, त्रास द्यायचा काही मानस नव्हता. मला माहिती होतं की तुम्ही खोटं बोलताय, बस क्रॉस चेक करण्यासाठी मी असं केलंय.
एवढं बोलून तो सोफ्यावर आरामात बसून कॉफीची डिमांड करतो. उर्मिला त्याला कॉफी देते. तर तेव्हा न्यूजमध्ये परत ती सिरियल किलरची न्यूज चालते. तेव्हा मनोज बोलतो की तुम्हाला काय वाटतं मॅम, मीच तर तो सिरियल किलर नाही ना, तुम्ही मला चुकीचं समजताय. आता उर्मिला त्याला तिकडून जायला सांगते. मनोज आता भाला उचलतो. हे बघून उर्मिला घाबरून तिकडून पडते. पण मनोज जवळ येऊन बोलतो की हा भाला तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, मी तर पाऊस थांबेपर्यंतच इथे आहे. आता त्या दोघांमध्ये वातावरण जरा नॉर्मल होतं आणि ते दोघं बोलायला सुरुवात करतात. तेव्हा मनोजजवळ उर्मिलाची ती मांजर येते. त्यावर मनोज बोलतो, मला मांजर जराही पसंत नाही. आता तिथली लाईट जाते. तर उर्मिला कॅन्डल आणण्यासाठी आत जाते. ती कॅन्डल लावते. तेव्हा ती तिच्या मांजरेला मृत अवस्थेत बघते. आता उर्मिला भयंकर घाबरलेली असते आणि ती मनोजपासून लपून बसते. मनोज तिचा शोध घेत तिथं येतो. तेव्हा उर्मिला त्याच्या डोक्यावर मारून तिकडून बाहेर पडते. पण बाहेर ऑलरेडी एक माणूस उभा असतो. त्या व्यक्तीमागे लपून उर्मिला मनोजकडे पॉइंट आऊट करून बोलते की हा पर्सन मर्डरर आहे. आता तो पर्सन मनोजवर बंदूक रोखतो. आता उर्मिला बोलते की हाच तो पर्सन आहे जो लोकांचा मर्डर करतो. तेव्हा मनोज त्या पर्सनला बोलतो की त्याने त्या कॅटला मारलं नाही आणि तो सायको सिरियल किलर पण नाही. असं होऊ शकतं की उर्मिलानेच तिच्या कॅटला मारलं. तेव्हा मनोज त्या पर्सनवरच संशय घेतो आणि बोलतो की आमच्यापैकी कोणी तर पोलिसांना बोलावलं पण नाही, मग तू इथं अचानक प्रकटला कसा. त्यावर तो पर्सन बोलतो की तो एक पोलीस ऑफिसर आहे. बाहेर रस्त्याच्या मधोमध एक गाडी उभी दिसली म्हणून ती कोणाची आहे हेच विचारण्यासाठी इथं आलो. तर नॉक करण्याआधीच तुम्ही डोर ओपन केला. मनोज बोलतो की हा पर्सन खोटं बोलतोय आणि त्या दोघांत मारपीट सुरू होते. तेव्हा उर्मिला ती गन त्या दोघांवर ताणते. मग मनोज बोलतो की मॅडम तुम्ही पोलिसांना कॉल करून बोलवा. कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय हे आपल्याला कळेलच. उर्मिला तिच्या आईला कॉल करून तिला पोलिसांना कॉल करायला सांगते. आता परत त्या दोघात हातापाई सुरू होते. तर उर्मिला त्यांना शांत बसवण्यासाठी हवेत एक गोळी चालवते. तेव्हा सुशांत बोलतो की पोलीस येईपर्यंत एक एक कप कॉफी घेऊया आणि ते तिघही किचनमध्ये जातात. सुशांत कॉफी बनवत असताना मनोज उर्मिलाकडून ती गन हिसकावून सुशांतला गन पॉईंटवर घेतो आणि त्याला विचारतो की तो कोणत्या स्टेशनचा इन्चार्ज आहे. सुशांत एक पोलीस स्टेशनचं नाव सांगतो. उर्मिला तिथं कॉल करून विचारते तर तिथं असं कोणीच पोलीसवाला नाही असं त्यांना कळतं. आता सुशांत मनोजकडून ते गन हिसकावून उर्मिलाला बोलतो की तो पोलीसवाला नसून एक चोर आहे आणि तो फक्त चोरीच्या इराद्याने इथे आला होता आणि त्याला सिरियल किलरविषयी काही एक माहिती नाही. तो उर्मिलाला मनोजला बांधण्यासाठी एक दोर आणायला सांगतो. उर्मिला ती दोर आणायला जाते तेव्हा मनोजला तो भाला मिळतो आणि तो भाला तो सुशांतला भोकसतो आणि हे सगळं बघून उर्मिला तिकडून पडते. मनोजला वाटतं की एकदा का पोलीस आले तर सगळं मॅटर क्लिअर होईल, म्हणून मग तो पोलिसांना कॉल करतो. पण त्याला दिसतं की टेलिफोनची वायर कट केली आहे, म्हणजे घरात अजून कोणतरी चौथा पर्सन पण आहे. आता तो उर्मिलाला वाचवायला तिला शोधू लागतो. त्याला उर्मिला दिसते पण आणि तेव्हाच डोरबेल वाजते. मनोज बोलतो बाहेर कोणीतरी मल्होत्राविषयी विचारत होता, पण तुम्ही तर हे घर गुप्ताचं आहे असं बोललात ना. आता मनोजला काहीच कळत नाही कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. तो परत उर्मिलाला घरात शोधू लागतो. तर वरती गेल्यावर त्याला एक कार्पेट दिसतं. जेव्हा तो ओपन करतो तर त्याला त्यात एक व्यक्तीची डेड बॉडी दिसते आणि ती डेड बॉडी मिस्टर मल्होत्राचीच असते. आणि मंडळी इथे उघडतात मूवीचे सगळे रहस्य. तो सिरियल किलर दुसरं तिसरं कोणी नसून उर्मिलाच असते. आता उर्मिला चाकूने मनोजवर अटॅक करते आणि आपण तिचं खरं रूप बघू शकतो. आता त्या दोघांत उर्मिला मनोजवर भारी पडते. ती मनोजच्या पाठीवर चाकूने वार करते. आता एनीहाऊ मनोज उर्मिलाला गळा दाबून मारणारच तर तिथं सुशांत येतो आणि तो मनोजला भाल्याने मारतो, कारण त्याला आयडियाच नसते की रियल किलर कोण आहे. पण थोड्या वेळात त्याला माहिती पडतं, पण वेळ निघून गेली असते आणि उर्मिला त्यालाही मारून टेरेसवरून खाली फेकते. आणि आपण बघतो की उर्मिला कंपाऊंड वॉलवर चढून डान्स करते. आता उर्मिला छान रेडी होऊन घरातील ब्लड स्टेन साफ करते आणि परत डोरबेल वाजते आणि उर्मिला विचारते कोण. या प्रश्नावरच मूवीचा इथे द एंड होतो. आता तुम्हाला प्रश्न पडले असतील की उर्मिला कशी त्या घरात पोचली. मनोज, सुशांत या सगळ्यांचं काय कॅरेक्टर. तर सुशांत तर चोर होता, तो तिकडे चोरीसाठीच आलेला, बट त्याच्याकडे गन वगैरे असल्यामुळं त्याचं कॅरेक्टर जरा सस्पिशियस वाटतं.
आपल्याला डाऊट होतो की मे बी तोच सिरियल किलर असेल. आणि मनोज तर मिस्टर मल्होत्राकडे आलेला एक पर्सन असतो. तुम्हाला आठवत असेल, मनोज उर्मिलाला बोलतो की हे घर मल्होत्राचं आहे ना. त्यावर उर्मिला गुप्ताचं घर आहे असं सांगते. म्हणजे मनोज बरोबर पत्त्यावर आलेला होता. तर उर्मिलाच खोटं बोलत होती आणि तीच सायको सिरियल किलर असते. ती मिस्टर मल्होत्रांच्या घरात बहाण्याने घुसते आणि त्यांचा मर्डर करून तिथं राहते आणि मग सगळे ते कन्सिक्वेन्सेस घडतात. उर्मिला अशीच दुसऱ्यांच्या घरात जाऊन तिच्या विक्टिम्सना मारायची आणि जे लोक तिला दिसतात ते बहुधा तिचेच विक्टिम असावेत. यात उर्मिलाची ॲक्टिंग इतकी बाप लेवलची आहे ना की त्यासाठी तर नक्कीच तुम्हाला हा मूव्ही बघावा लागेल. सोबतच मनोज बाजपेयीच्या ॲक्टिंगची तर बातच न्यारी. इतकं ब्युटिफुली त्यांनी हे कॅरेक्टर प्ले केलं आहे की एका वेळासाठी आपल्याला तो डाऊट येतोच की मनोजच तर तो सिरियल किलर नाही ना. सुशांतची पण ॲक्टिंग छान आहे. तर मंडळी, या मूव्हीच्या सगळ्याच गोष्टी, ॲक्टिंग, डायरेक्शन, बॅकग्राऊंड म्युझिक सगळं खूप जास्त भारी आहे. तुम्ही हा मूव्ही एकदा जरूर बघावा. माझा तर हा मूव्ही पर्सनल फेवरेट आहे. तर हा मूव्ही मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेल. तर मंडळी, हे होतं कोण मूव्हीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला मूव्ही आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.